विषय आता मांडला तसाच विषय माझ्या मतदारसंघाशी संबंधित आहे। सीओडीचे दोन डेपो आहेत। 2016च्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या सर्क्युलर प्रमाणे 10 मीटरच्या बाहेर कुठल्याही प्रकारची एनओसी त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही। मुंबई महानगरपालिकेने 1 वर्षापूर्वी या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला स्पष्ट कळवलं, कुठल्याही कामांना आम्ही स्थगिती देणार नाही हे अधिकृतरित्या कळवलं। केवळ इन डेफरन्स टू द आर्मी आम्ही नवीन कामांना परवानगी देणार नाही असं आपल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेने तोंडी त्यांना सांगितलं होतं। आज 1 वर्ष होऊन गेलं, नवीन सर्क्युलर आलेलं नाहीये। 2016च्या सर्क्युलर प्रमाणे आम्ही काम करू असं राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिट केलेला आहे। परवाच सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निर्णय आला। तो निर्णयाने हेच सांगितलं 2016चं सर्क्युलर एमओडीचं हेच राज्य सरकारला लागू आहे। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ओरल ऑर्डरवर नवीन बांधकामांना जी परमिशन थांबवली होती ती तात्काळ उठवावी आणि सीओडीच्या संदर्भातल्या इमारतींचा विकास हा मोकळा करावा। कारण माझ्याही मतदारसंघामध्ये हे बोर्ड लागलेले आहेत, नो रिडेव्हलपमेंट नो व्होटिंग, आणि व्होटिंग करणं आपला मूलभूत अधिकार आहे। त्या अधिकारापासून जर का लोक वंचित राहत असतील ते मला वाटतं योग्य नाही। ते कायद्याच्या विरोधी आहे, घटनेच्या विरोधी आहे, लोकांच्या विरोधी आहे। त्यामुळे आपण सरकारला निर्देश द्यावे। सदस्य श्री अतुल भाटकळकरजी यांनी आता सभागृहात जो मुद्दा मांडलेला आहे तो मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कुलाब्यापासून ते दहिसर पर्यंत अनेक ठिकाणी या डिफेन्सच्या एनओसी मुळे अनेक इमारती ज्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। यातून सामान्य रहिवासी नागरिक व्यथित आहे आणि शासनाची या गोष्टीची वस्तुस्थितीची त्वरित दखल घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या पूर्वी शासनाने या संदर्भातलं निवेदन करावं।